ताई, केदार, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता काव्य आणि तिच्या आईला काय वाटत असेल हा विचारही करवत नाहीये मला. मी विचार करून करून सुन्न झाले अक्षरशः. ताई, मी अंदाजही लावू शकत नाही. एक स्त्री म्हणून जगणं किती अवघड आहे. आपण म्हणतो की सुरक्षा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, पण स्त्रिया आता स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीयेत. नवजात बाळापासून तर म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्यांच्या मनात तीच भीती आहे की कोणी आपला पाठलाग नको करायला, बाहेर पडल्यावर कोणी आपल्याला चुकीचा स्पर्श करायला नको, कोणी फोटोज काढून ते व्हायरल करायला नको. या सगळ्या गोष्टींची भीती मनात बाळगून कसं जगता तुम्ही? आय डोंट नो केदार, आय सिरियसली डोंट नो. खरं तर हा सगळा विचार करून मला इतकी भीती वाटते ना. मला असं वाटतं एक आई म्हणून आत्ता या क्षणी प्रत्येक आईची हीच प्रार्थना असेल की आमच्या काळात जे झालं ते झालं, पण यापुढे या जगात असं नको व्हायला. माझ्या मुलींसाठी जग सेफ असावं, बेटर असावं. आय होप काव्य या सगळ्या ट्रॉमातनं लवकरात लवकर बाहेर पडेल. खरंच सेल्यूट आहे तुम्हाला. खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही. पण आम्हाला कौतुक नकोय केदार. आम्हाला आमचे मूलभूत हक्क हवेत. आम्ही घर सांभाळतो, आम्ही काम सांभाळतो म्हणून आमचे स्ट्रगल ग्लोरिफाय करू नका हेच सांगायचंय आम्हाला. माणूस म्हणून बघा ना आमच्याकडे, माणुसकी दाखवा, समान हक्क द्या. म्हणजे एकीकडे त्यागमूर्ती किंवा देवी म्हणायचं आणि दुसरीकडे हे असले प्रकार करायचे, ह्याला काय अर्थ आहे तू सांग मला. मला बेसिक माणुसकी हवी आहे केदार, आणि त्यात काही चुकतंय का आमचं? नाही ताई, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तुझं म्हणणं कळतंय मला. सॉरी केदार, आय एम सॉरी. मी उगाच तुझ्यावर रिॲक्ट झाले, पण तुला खरं सांगू या सगळ्या गोष्टीचा मी खूप जास्त विचार करते, त्याच्यामुळे कदाचित मी रिॲक्ट झाले असेल. नमा, काय आहे हे? असं दिवसा ढवळ्या अंधार करून का बसली आहेस खोलीत? हा, असं वागतात का? ओ खांडेकर वहिनी, काय चाललंय तुमचं? ही रूम माझी आणि काव्याची आहे. आम्ही दोघी काय ते बघून घेऊ ना. लग्न जरी झालं असलं ना तरी माझं नातं नाही संपलंय अजून या घराशी. हो की नाही ग काव्या? बघ ना कशी बोलतीये ही. काव्या काय काव्या, मी सांगते ना तुला की आता इथल्या सगळ्या गोष्टी ना आमच्या दोघींच्या आहेत, कळलं ना? पण मी वापरू तर शकते ना कधीतरी.